नर्मदार बघा हे बेडा घाट आहे आणि 4 किलोमीटर झालेले प्रस्थान आमचं सकाळी येरापूर गावातून उत्तम स्वामीजी आश्रमातून. बघा आता हे बेडा घाट आहे, 4 किलोमीटर आलेलो आहे. आता पुढं सरस्वती घाट आहे, इथं आता टर्न मारलेला आहे सरस्वती घाटाचं. खूप छान असा गुलाबी थंडीमध्ये प्रवास आहे. गोरक्षाया आदेश हे ब्रिज आहे, हा सरळ जबलपूरला जाणार रस्ता आहे. आता आम्ही चाललेलो आहे सरस्वती घाटाकडे. हर हर नर्मदे यार. आता नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 72वा दिवस आहे आणि आज फेब्रुवारी 2026. हर हर नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे यार. बघा हे आता सरस्वती घाट आहे, खूप छान आश्रम. इथं अन्नक्षेत्र आहे, सीताराम बाबा आश्रम आहे, मारेवा आश्रम आहे आणि खूप असा माझ्या तटावर आता प्रवास आहे दिवसभराचा. खूप छान असं नर्मदामय दर्शन होणार आहे. आता इथं सरस्वती घाट आलेलं बघा हे खूप छान. मा नर्मदा नित्य मा आरती राहते. इथं स्थळ त्रिवेणी संगम आहे, सरस्वती घाट आहे बघा. त्रिवेणी संगम आहे, बाणगंगा मारेवा गोमुख आणि नर्मदा मैया त्रिवेणी संगम आलेलं सरस्वती घाट आहे. खूप छान असा प्रवास झालेला. 6 किलोमीटर उत्तम स्वामी सकाळी येरापूर गावातून प्रस्थान झालं. 6 किलोमीटर सरस्वती घाटावर आलेलं बघा. खूप छान असा हा त्रिवेणी संगम दर्शन होते बघा. हे जे नर्मदा मैया वाहती हे बघा पुढं समोर आहे आणि हा जो बुडीरेवा आहे हा संगम आहे बुडीरेवाचा आणि बाणगंगा या ठिकाणी संगम आहे नर्मदा मैयावर. इथं सरस्वती घाट आहे, खूप छान असा घाट आहे. हर हर नर्मदे यार. सरस्वती मैया आहे आणि गोमुख आहे बघा. बुडीरेवा मा नर्मदा आणि सरस्वती गोमुख हा त्रिवेणी संगम आहे बरं का. इथं बुडीरेवा आहे, पहिली नर्मदा मैया इथून वाहत होती, आता तिची धार बदलली. आता ही धार इकून बघा या रूपात झालेली आहे बघा. आता नर्मदा मैया इकून जो धुवाधार आहे खूप छान असा तिथं दृश्य आहे आणि मध्ये बेट बनलेले आहे बघा हे. म्हणून इथं त्रिवेणी संगम नाव पडलेलं आहे. सरस्वती मैया, बुडी मैया, नर्मदा मैया. खूप छान असा या सरस्वती घाटावर आहे ना स्नान झाले. तर बघा आता नवीन ब्रिज झालेला आहे. पहिला जुना पूल होता, परंतु नर्मदा मैयाला जे पुराचं पाणी येतं ते पुराचं पाणी इकून व्हायल्यानंतर हा पूल पडलेला आहे. आता नवीन ब्रिज झालेला आहे. ट्रॅव्हलवाले पुढं धुवाधार पाण्या करता जातात तर नर्मदा मैयाचं उल्लंघन होते. म्हणून नर्मदा परिक्रमा करत असताना जो पैदल मार्ग आहे हा खूप छान आहे, कारण या ब्रिजवरून अनेक ट्रॅव्हल मी जाताना पाहिलेले. नर्मदा परिक्रमासाठी जे 17-18 दिवसाचा जो रूट राहतो त्या रूटनं जातात आणि नर्मदा मैया खंडित करतात. ही धार आहे हे नर्मदा मैयाची, त्याला बुडीरेवा म्हणतात. ही बुडीरेवा म्हणजे ज्यावेळेस नर्मदा मैयाला पूर येतो त्यावेळेस ही धार वाहते आणि अगदी जुना जो काळ आहे कल्पाच्या आधीचा त्यावेळेस नर्मदा मैया इथूनच वाहत होते. परंतु आता नंतर ते धुवाधार बनल्यामुळं नर्मदा मैयाने धार ती बदलवलेली आहे, तिकून नर्मदा मैया वाहते उजव्या. आता आम्ही चाललेलो आहे ही बुडीरेवाच्या तटाने चाललेलो आहे. बसा बघा खूप छान आहे नर्मदा मैया. आता ही बुडी मैया आहे, बुडी मैयाच्या तटावर हा आश्रम बसलेला आहे बाबांनी आणि खूप छान मराठी बोलतात बाबा. काय बोलायचं बोला एक माघी पौर्णिमा की ढेर सारी शुभकामनाएं. हा मई पौर्णिमा माघी पौर्णिमा नर्मदा बघा खूप छान आश्रम इथं आणि नर्मदा मैयाच्या तटावरच हा जो नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आम्ही आलेलो आहोत ज्या तीर्थावर आहे. तीर्थ आहे धुवाधार आणि बघा आज नर्मदा परिक्रमा पाय करत असताना 72वा दिवस आहे. खूप छान असा नर्मदा परिक्रमामध्ये हा पॉईंट आहे आणि नर्मदा मैयाचं जे 11 रूप आहे, जे नर्मदा मैया जे पाषाणाला भेदून गेलेली आहे, खूप छान असा या नर्मदा मैयाच्या या नर्मदा परिक्रमामध्ये हा जो पॉईंट आहे याला म्हणतात धुवाधार. चला तर आता बघूया धुवाधार कशी निर्माण झाली, नर्मदा मैया कोणत्या रूपाने वाहते या ठिकाणी. हे दृश्य तुम्हाला दाखवतो मी. हर हर नर्मदे यार. बघा खूप छान असा या ठिकाणी नर्मदा मैयामध्ये अगदी कितीतरी खोलीवर आहे पाणी खडकाला आदळते आणि बघा हर हर नर्मदे नर्मदे हा धुवाधार आहे नर्मदा मैयाचं जे 11 रूप आहे. आम्हाला पुढं जाता येत नाही कारण ही धार आहे, ही ओलांडायची नाही. जे पुढं जे दर्शक ते बघतात बघा, परंतु आम्हाला नर्मदा परिक्रमा पायी करत असताना जे पुढला जो पॉईंट आहे पाण्याचा त्या पॉईंटमध्ये जाता येत नाही. दक्षिण तटाने चालताना अगदी खूप अशा प्रकारे तो देखावा दिसतोय नजरेमध्ये. बघा हे परमहंस आश्रम लमेटा घाट आहे आणि बघा दुपार भोजन करून आम्ही आता पुढे मार्गस्थ होणार आहे. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. आज खूप छान प्रवास झाला. एक 13-14 किलोमीटर आलेलं आहे. सकाळी आमचं त्रिवेणी संगम सरस्वती घाटावर स्नान दर्शन झालं आणि पुढं धुवाधार दर्शन झालं आणि आता पुढं आता लमेटा घाटीत दुपार भोजन करून आम्ही संध्याकाळी मुक्काम ग्वारी घाट. बघा हे हायवे लाखना 2 जबलपूर हायवे हा आणि आता पार करून पुढं हा तलवारा घाट आहे बघा.
पुन्हा सरळ आहे, रस्ता आहे नर्मदा परिक्रमा करता माझ्या तटाने खूप छान अशा प्रकारे तलवारा घाट सकाळचे दुपारचे 12 वाजलेले. आता खूप छान असा प्रवास झालेला आहे दिवसाचा. पुढे 10 किलोमीटर आता ग्वारी घाट राहिलेला आहे. सूर्य मंदिर आहे, तलवारा घाट आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. चला जाधव बाबा, चला पंढरपूर, मच्छिंद्र गोरक्षाया आया, आदेश. चला नर्मदे. बघा ग्वारी घाट पुन्हा 8 किलोमीटर राहिलेलं आहे. आता तलवारा घाटावरून आम्ही दुपार भोजन करून नर्मदा माया तटणीचा जाणार आहे. बघा खूप आता माझ्या समेत बाबा आहेत, नर्मदे हार बाबा, पंढरपूर बाबा आहे. आणि बाई कुत्रे, हो हे कुत्रे आज सकाळपासून आमच्याच बरोबर आहे. हो बाबा जी कौन सा एमपीवी का पंप हाउस है ये, हो। ग्वारी घाट और तिलवारा घाट के बीच, अच्छा वहाँ का ये जगह है। हाँ और आज माघ पूर्णिमा के पावन दिवस में हाँ माँ नर्मदा जी के किनारे पंचकोसी परिक्रमा का आयोजन किया गया था रामपुर वालों की तरफ से। हाँ तो वो लोग गए हुए हैं, इसलिए उनको चाय और पोहा हाँ। और साबूदाना का वितरण किया गया। हाँ। माँ से हम प्रार्थना करते हैं सबकी मनोकामना पूर्ण हो। नर्मदे हरार नर्मदे, हा नर्मदे हार. बघा खूप छान असा इथं पोह्यांचा नाश्ता आहे, साबुदाणा खिचडी आहे आणि चाय आहे. खूप छान असा नर्मदा परिक्रमाची सेवा एका शेतकऱ्याने दिलेले आहे. रस्त्यात शेतकऱ्याने दिले म्हणे खावा, पण परंतु ते बाबा म्हणे तुम्हाला मस्त तेल मीठ टाकून शिजून देतो. बघा गरम गरम चहा, गरम गरम पोहे. आता वाटाण्याचा पण नाश्ता आहे. खूप आजचा दिवस 72 आहे. आणि हिरापूर ते ग्वारी घाट खूप दिवसभराचा प्रवास खूप छान झालेला आहे. बघा आमचे जाधव बाबा आहेत, आनंद घेतात नर्मदा परिक्रमामध्ये पहिल्याच परिक्रमा त्यांची. बोला बाबा. पोहा खा लो, चाय पी लो, फिर जाओ। तुकाराम महाराज काय म्हणे आम्हा पश्चिमेत वालपीचे संतोषी मयेच्या कृपाच्या आशीर्वादात पात्रात आल्याच्या नंतर खरोखर आज 72 दिवस झाले. मयेच्या खुशीमध्ये काहीच कमी नाही. हो तुकाराम महाराज आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो वा. या न्यायाप्रमाणे खरोखर मया पोट भरून देते. वा वा. सगळ्यांना हो, नर्मदे 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 हार, नर्मदे हार माताराम. हरार नर्मदे, हरार जिंदगी भर नर्मदे हार. बघा हे आमच्या माता माऊली आहेत. खूप इथं सेवा झाली. आज दुपार भोजनच झालं एक प्रकारचं. आमचं लमेटा घाट गेलं आणि तलवारा घाट गेलं, धुवाधार गेलं, सरस्वती घाट गेलं. आता ग्वारी घाट संध्याकाळी मुक्कामी. पण खूप आज खूप बाबा म्हणतायत आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आहे का नाही. ह्या न्यायाप्रमाणे खूप छान अशी नर्मदा मैया आपल्या लेकरांची काळजी घेते. खूप छान अशी नर्मदा मैया मनातली इच्छा पूर्ण करणारी जगदानी आहे. हरार नर्मदे हार. बघा आता मा नर्मदा तेवर संगम आहे. खूप छान असा या ठिकाणी छोट्या मोठ्या नद्या मैयाला येऊन मिळतात. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हो वक्तावर येते. चला चला गोलपताई, चला गोलपताई, चला चला पंढरपूर. आदेश आदेश. चला खूप छान असा संगम आहे हा. तेवर मा नर्मदा आणि छोटे मोठे नद्यांवर हे पूल बनलेले. जाधव बाबा चला नर्मदे हार, नर्मदे हार. खूप छान असा 28 नदी आहे. बघा उत्तर तटन चालतं. आता ग्वारी घाट पुढं एक 5 किलोमीटर राहिलेले आहे. आज संध्याकाळी विश्रांती तिथं झुलेवाले बाबा करत असताना मग नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा. आणि इथं ग्वारी घाट लिहिलेले आहे 4 किलोमीटर. खूप छान असा नर्मदा मायाचे तटे. माझ्या समेत जाधव बाबा आहे, पंढरीनाथ बाबा आहे. आणि हा खूप छान असा घाट आहे. आता पुढं ग्वारी घाट आहे 4 किलोमीटर. असं संध्याकाळी आमची विश्रांती आहे. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. खूप छान असा दिवसभराचा प्रवास झालेला आहे आजचा दिवस. बघा आम्ही आलेलो ग्वारी घाट. आता इथं हनुमान दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. आणि बघा हे प्राचीन दक्षिणमुखी सिद्ध हनुमान मंदिर आहे. हनुमान गडी म्हणतात त्याला. खूप छान असं या ठिकाणी ग्वारी घाट आल्यावर हनुमंत दर्शन घेतल्याशिवाय पुढला प्रवास सिद्ध होत नाही. हे सिद्ध आहे. कुठल्याही कार्यसिद्धीला नेण्याकरता हे हनुमंतरायाचं दर्शन खूप अगत्य आहे. बघा खूप छान असा या ठिकाणी नर्मदा मैयाच्या घाटावर दक्षिणमुखी सिद्ध हनुमंतराय आहे. खूप छान असं आहे. तीर्थवाला होते तीर्थ आहे ग्वारी घाट. आणि बघा खूप छान असा सकाळी प्रवास झाला. हिरापूर आणि खूप असं उत्तम स्वामीजी महाराज यांच्या आश्रमातून सकाळी प्रस्थान झालं. बेडा घाट, पुढं सरस्वती घाट, त्रिवेणी संगम, बुडी मैया, सरस्वती मैया, गोघाट आणि नर्मदा मैयाचं त्रिवेणी संगम दर्शन झालं. पुढे धुवाधार खूप छान दर्शन झालं. पुढं लमेटा घाट आणि तलवारा घाट, खूप छान असा तेवर संगम. आणि पुढं आता बघा या तीर्थावर आलो होते. तीर्थ आहे ग्वारी घाट. बघा नर्मदा मैया परिक्रमा करत असताना पैदल खूप असे ग्वारी घाटाला खूप महत्त्व आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो. सविंद सिंधू शुष्कल तरंगभंग रंजितम दिशस्त पाप जात जात कार्यवारी सहितम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. बघा हे नमामि देवी नर्मदे पुढं अक्षर आहे.
नर्मदे हार बघा, या नौका आहे. खूप छान असं आहे दृश्य या ग्वारी घाटावर खूप सजवलेले आहेत. आणि या जे आहेत या ग्वारी घाटावर आपले जे प्रवासी आहेत, त्यांना ते फिरून आणतात. खूप छान असा या ठिकाणी हा देखावा आहे. आणि सजवलेलं आहे बघा. एक या नर्मदा प्रकल्पामध्ये अविस्मरणीय असा स्मरणामध्ये राहील असा आनंद त्यांच्या जीवनामध्ये मिळतोय. खूप खूप असं बाबांना धन्यवाद. माझं समेत येते. बोला बाबा, एक दोन शब्द. आनंदाची डोई आनंद तरंग. आज आम्ही गवारी या नर्मदा मायाच्या तीरावरती आल्याच्या नंतर खरं दृश्य पाहिलं. ते सफेद पाम कोंबड्यांची डुबक्या मारणं, गवारी इथं आश्रमाच्या भोवती बांधलेला सुंदर असा घाट परिसर आणि इतके भाविक लोक ह्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. यांचा आनंद पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण सुद्धा ह्याच आनंदामध्ये न्हावून जातो. आम्ही सुद्धा आम्हाला कधी आठवण पण येत नाही. आणि इतका सगळा हा परिसर पाहण्यासाठी बाळासाहेब महाराज प्रकाट छापून अनुभव घेतला आणि त्या अनुभवाची प्रती आम्हाला पण यायला लागली. तर खरोखर ह्या माणसाला या परिसरातली नदीच्या काठातली पूर्ण जाणीवाली लागली. नर्मदे हर हर नर्मदे हर. धन्यवाद बाबा. खूप छान असा या ठिकाणी हा घाट आहे. आणि हा घाट पाहिल्याशिवाय पुढे परिक्रमा होत नाही. हा ग्वारी घाट आहे. जबलमुरुग मार्ग असेल, धोपट रस्ता असेल, परंतु याचे घाट हे तीर्थ हे सुट्टा कामा नाही नर्मदा प्रकल्पामध्ये. धन्यवाद बाबा. हर हर नर्मदे हर. नर्मदा धाम आहे, महानर्मदा अन्नक्षेत्र आहे. आणि हे ग्वारी घाट आहे बघा. ही नर्मदा मैयाची आरती आहे. नर्मदा मैया की जय. हर हर नर्मदे हर. नर्मदे हर. बघा, आज आमची इथे विश्रांती आहे. ग्वारी घाट आहे आणि महानर्मदा अन्नक्षेत्र आहे बघा. या ठिकाणी आमचे पंढरपूर बाबा आहेत आणि जाधव बाबा आहेत. हर हर नर्मदे. बघा, आमच्या माता भगिनी खूप छान आज संयोग जोडून आलेला आहे. सदाव्रत जरी असलं तरी परंतु आमच्या गोलक काही आहे. या ठिकाणी आता खूप असा बेसन आणि चपातीचा बेत आहे. जाधव ताई आहे. नर्मदे यार. आणि बघा, वाटाणे एक छान असा त्याने शिजवलेला आहे. वाटाण्याची भाजी आहे. गोलक ताई आहे. वाकचोरे ताई आहे. आता या चपात्या, या महाराष्ट्र चपात्या आहे बघा. खूप असा एक किचन आहे. खूप छान असा संयोग जोडून आहे ग्वारी घाटवर. या आमच्या 3 ताया आहे, म्हणजे अन्नपूर्णा माता आहे या. हो, 3 ताया. आणि खूप छान हो नर्मदा परिक्रमामध्ये जे सदाव्रत आहे खूप अशा प्रकारे अन्नक्षेत्र भजी खा, वाटाणा खा, पिठलं खा, बेसन चपाती खा. हर हर नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय आणि नर्मदा मैया की जय. हर हर नर्मदे हर. आता जेवलेलो आहे आम्ही. माता माऊल्यांचं भोजन बाकी आहे. आजचा दिवस नर्मदे हर. नर्मदे हर मैया की जय. हर हर नर्मदे हर.